मुहूर्तच लागत नव्हता. म्हणून म्हटलं ठीक आहे, चला आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूच. तर मटकी अशी छान धुवून घेतली आणि कढईमध्ये त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची. ती काढून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कोणत्याही भाजीमध्ये कांदा छान भाजला ना की आपली भाजी एकदम छान आणि टेस्टी होऊन जाते. आणि त्यामध्ये ना मी आता थोडीशी हळद टाकणार आहे आणि हळद चांगली भाजली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ते एकसारखं हलवून घेतलं आणि त्यामध्ये मटकी टाकून दिली. आता मटकीमध्ये मी तर काही पाणी टाकणार नाही. बिना पाण्याची अशीच मटकी खायला छान लागते म्हणून मी असंच करणार होते. आणि वरून कोथिंबीर टाकायची मस्तपैकी आणि ना झाकण लावून द्यायचं. आणि झाकण लावल्यानंतर ना एक 15 ते 20 मिनटामध्ये आपली मटकी छान अशी तयार असते. तर मी तुम्हाला इथं दाखवते की माझी मटकी तर तयार झालेली होती. बिना पाण्याची मी मटकी अशी करून घेतलेली होती आणि लहान मुलांना खाण्यासाठी तर एकच नंबर असते. आणि आता संध्याकाळी ना पुण्यातून सबस्क्रायबर घरी आलेले त्या भेटायला आलेले होतात. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. हा क्षण मी पहिल्यांदाच अनुभवत होते, कारण की नाही यूट्यूब चालू केल्यानंतर हा क्षण पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात आलेला होता की आपल्यासाठी कोणतरी घरी आलेला आहे की आपले व्हिडिओ पाहणारे. चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. चलो बाय.